शांती. आज 9/7/2022ची मुरली आहे. आजचा सार आहे, गोड मुलांनो, तुम्हाला एक शिवबाबांचीच आठवण करायची आहे, कोणा देहधारीची नाही. ज्ञानाशिवाय कोणत्याही व्यर्थ गोष्टी ना ऐकायच्या आहेत ना ऐकवायच्या आहेत. आजचा प्रश्न आहे, बाबा सर्व मुलांना कोणती वॉर्निंग म्हणजेच सावधानी देतात? उत्तर आहे, मुलांनो, बाबांचे झाले आहात तर ईश्वरीय बालपण कधी विसरून जायचे नाही. कोणतेही विकर्म करायचे नाही. बाबांची प्रतिज्ञा करून ती तोडायची नाही. जर बाबांना विसरलात तर माया खुशी गायब करून टाकेल. मग बुद्धी हैराण होत राहील, घाबरत राहाल, विकर्म करत राहाल, बुद्धीचे कुलूप बंद होईल. म्हणून शिवबाबांचे झाले आहात तर बालपण सदैव लक्षात ठेवा. गीत आहे, बचपन के दिन भुला न देना. मुले सन्मुख बसली आहेत आणि जाणतात, ब्रह्माद्वारे वारसा घेण्यासाठी आपण त्यांची मुले बनलो आहोत. आणि हे देखील चांगल्या प्रकारे जाणता की आपण निराकार परमपिता परमात्म्याची अविनाशी संतान आहोत. आता सन्मुख बसले आहात. दूर गेल्यावर बरीच मुले विसरून जातात. मित्र, संबंधी, गुरु, गोसावी इत्यादींना पाहिले की या बालपणाच्या गोष्टी विसरायला होतात. इथे जे सन्मुख बसले आहेत ते तर विसरत नसतील. अविनाशी शिवबाबांकडून आपण स्वर्गाचा वारसा घेत आहोत. ही तर मोठी आनंदाची गोष्ट आहे ना. आम्हाला शिवबाबांनी स्वीकारले आहे. पुन्हा स्वर्गाचे मालक बनविण्यासाठी आपण मालक होतो, परंतु पुनर्जन्म घेता घेता आता नरकाचे मालक बनलो आहोत. पुन्हा स्वर्गाचे मालक बनणार. तुम्ही जाणता, शिवबाबा जे निराकार आहेत ते या शरीरामध्ये प्रवेश करतात. ते आपल्याला श्रीमत देतात की मज निराकार शिवबाबांची आठवण करा. सर्व आत्म्यांना सांगतात, कारण ते सर्वांचे लिबरेटर म्हणजेच मुक्तीदाता आहेत. लिबरेटर म्हणजे सद्गतीदाता. मनुष्यांचीच सद्गती करतील, जनावरांची तर गोष्टच नाही. लिबरेटर गाईड आहेत मनुष्यांचा. त्यांना नॉलेजफुल म्हणजेच ज्ञानाचा सागर, ब्लिसफुल म्हणजेच आनंदाचा सागर म्हणतात. इथे तुम्ही सन्मुख बसले आहात तर नशा चढतो. बाबा जाणतात की घरी जाण्याने तुम्ही मुले विसरून जाता. माया विसरायला लावते. इथे तुमच्या बुद्धीमध्ये कोणी साधू, संत, गुरु वा लौकिक संबंधी नाहीत. आता आहेत पारलौकिक संबंध. शिवबाबा यांच्यात म्हणजेच ब्रह्मामध्ये प्रवेश करून आपल्याला स्वर्गाचा वारसा देतात. निराकाराला जरूर साकारमध्ये यावे लागेल. म्हणतात, बऱ्याच काळाने भेटलेल्या मुलांनो, तुम्ही पुन्हा स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आले आहात. विचारले देखील जाते, शिवबाबांशी तुमचा काय संबंध आहे? तुम्ही म्हणाल, आम्ही त्यांची अविनाशी मुले आहोत. मग प्रजापिता ब्रह्माची साकारी मुले आहात, कारण पुनर्जन्म घेत राहता. दुसऱ्या जन्मात सर्वजण तर त्यांची मुले बनणार नाहीत. बालपणीच्या या गोष्टी विसरू नका. आम्ही शिवबाबांची नातवंडे, ब्रह्माची मुले आहोत. इथे आला आहात पुन्हा स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी. आता नरकात आहात. तुम्ही आता संगमावर आहात. किती सहज गोष्ट आहे. वृद्ध महिला देखील धारण करू शकतात, हे विसरायचे नाही. परंतु पुष्कळ जण आहेत जे बाहेर गेल्यावर विसरून जातात. दिवसभर विसरलेले असतात. त्यामुळे ती खुशी राहत नाही. मग म्हणतात, बाबा माहीत नाही काय होते. वास्तविक मुलांना अपार खुशी झाली पाहिजे. बाबा स्वर्गाचे मालक बनवितात. आणखीन काय पाहिजे? बाबांना विसरल्यामुळे तुम्ही घाबरता, हैराण होता
आणि मग विकर्म करता. हे काही गुरु वगैरे नाहीत, हे सत बाबा आहेत. बाबा बसून मुलांना समजावतात, तुम्ही ब्रह्माद्वारा शिवबाबांचे झाले आहात. ते म्हणजे शिवबाबा सुद्धा बाबा आहेत आणि हे म्हणजे ब्रह्मासुद्धा बाबाच आहेत. इतके ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. वारसा कोणाकडून मिळतो? शिवबाबांकडून. ते तर आहेतच नव्या दुनियेचे रचयिता. तुम्ही आता अशा बापदादांच्या सन्मुख बसले आहात. तर बाबा समजावतात, मुलांनो, कोणतेही विकर्म करू नका. नवीन कोणी आले तर त्यांना म्हणतील, अच्छा, आज प्रतिज्ञा करा. बाबांना विसरणार नाही. माया तुम्हाला पुन्हा पुन्हा विसरायला लावेल. म्हणून बाबा समजावतात, वॉर्निंग दिली जाते. मुरलीतूनही सर्व मुले ऐकतील, समजतील की बाबा मधुबनमध्ये मुलांना असे बसून समजावतात. तुम्ही जाणता की हे बालपण माया पुन्हा पुन्हा विसरायला लावते. बुद्धीचे कुलूप बिलकुल बंद होऊन जाते. आत्म्याला जेव्हा अतींद्रिय सुख मिळते तेव्हा खुशी होते. आता बाबा मला भेटले आहेत. बाबा सर्व दुःखांपासून लिबरेट म्हणजेच मुक्त करतात, कारण ते सुखदाता आहेत. सर्व मनुष्यांचे ते लिबरेटर आहेत. असे काही नाही की तुम्ही 84 लाख जन्म भोगून आला आहात. लाखो जन्मांची गोष्टच नाही. हे तर 84 जन्मांचे चक्र आहे. तुम्ही जाणता की 5000 वर्षांपूर्वी आपले राज्य होते. ख्रिश्चन घराण्याच्या 3000 वर्ष आधी हेविन म्हणजेच स्वर्ग होता. मग हेल म्हणजेच नरक कसा बनला हे कोणीच जाणत नाहीत. बाबा बसून चांगल्या रीतीने समजावतात. यामध्ये शास्त्रे इत्यादींचा काही संबंध नाही. जर चुकीचे वाटत असेल, संशय येत असेल तर इथून निघा. अरे शिवबाबा तुमचे पिता, ब्रह्मा देखील तुमचे पिता. शिवबाबा म्हणतात, या ब्रह्मातनात प्रवेश करून यांना मुलगा बनवतो. मग यांच्याद्वारे आणखी मुले ॲडॉप्ट करतात. त्यांना शिक्षण देऊन मग त्यांना स्वर्गाचे मालक बनवतो. स्वर्गाचे मालक होता, आता नरकाचे आहात. तुम्ही पाहता की आपण बाबांच्या सन्मुख बसलो आहोत. आपण मुले आजोबांच्या वारशाचे हकदार आहोत. पावन जरूर बनायचे आहे. पावन बनल्याशिवाय आत्मा उडू शकत नाही. हे तर बाता मारत राहतात. अमका निर्वाण धामला गेला किंवा ज्योतीत ज्योत समावला. जात तर एकही नाही. जे कोणी ॲक्टर आहेत त्या सर्वांना इथे हजर व्हायचेच आहे. जोपर्यंत विनाश सुरू होत नाही तोपर्यंत हजर व्हायचे आहे. आत्मे तर येतच राहतात. जेव्हा तिथून येणे पूर्ण होईल तेव्हा लढाई सुरू होते. तुमची राजाई स्थापन होते. तिथूनही सगळे येतात. या सर्व गोष्टी बाबा खूप चांगल्या प्रकारे समजावतात. पण तुम्ही विसरून जाता. कितीतरी जणांनी विसरल्यामुळे फारकती दिली. चांगली चांगली मुले जी बाबांवर जीव ओवाळून टाकत होती, इथून जाताना रडून जात असत. तिकडे गेल्यावर नरकवासियांची संगत मिळाली की सगळे विसरून जातात. बाबा वॉर्निंग देतात, मुलांनो, या बालपणाला कधी विसरायचे नाही. तुम्हाला तर एका शिवबाबांचीच आठवण करायची आहे. कोणत्याही गुरु गोसावी वगैरेचा फोटोसुद्धा ठेवायचा नाही. निराकार शिवबाबांचा फोटो तर काढू शकत नाहीत. तुम्हा मुलांना बाबा आता चांगले कर्म करायला शिकवतात. अशी चांगली कर्म अन्य कोणी शिकवू शकत नाही. तुम्ही श्रेष्ठ बनत आहात. शरीर सोडलात तरी देखील जाऊन उच्च सेवाच कराल, कारण तुमची चढती कला आहे. मग जो जितका पुरुषार्थ करेल तरी देखील बाबा म्हणतात, इथे तुम्ही सन्मुख बसले आहात. इथे ऐकता, लक्षातही राहते आणि मग बाहेर गेल्यावर लगेच विसरून जातात. मग असे देखील आहे जे आपापसात
झरमुई झगमुई म्हणजे व्यर्थ गोष्टी, उलट्या सुलट्या गोष्टी ऐकतात आणि ऐकवत राहतात. ज्ञान नाही, त्यामुळे एकमेकांना फालतू गोष्टी ऐकून डोके खराब करतात. बाबा न्यायला आले आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण कराल तर तेवढे उच्चपद मिळवाल. म्हणून ज्ञानाशिवाय इतर कोणाचीही ग्लानी म्हणजेच निंदा इत्यादी उलट्या सुलट्या गोष्टी ऐकू नका. बाबांना म्हटले जाते, हेविनली गॉडफादर, स्वर्ग स्थापन करणारे, वर्ल्ड गॉडफादर. सर्व मनुष्य मात्रांचा पिता एक निराकारच आहे. तुम्ही जे ब्रह्मा कुमार कुमारी बनले आहात ते एका धर्माचे म्हणजेच देवी देवता धर्माचे आहात. मागाहून मग सर्व धर्मांची वृद्धी होत जाते. सतयुगामध्ये एकच देवी देवता धर्म असेल. सर्वजण गोरे म्हणजेच पावन असतील. मग इस्लामी येतात. फीचर्स एकदम वेगळे. बौद्ध धर्मीयांचा चेहरा बघा कसा आहे. सगळ्या धर्मवाल्यांचे चेहरे वेगवेगळे आहेत. आता तर सर्व धर्मांचा विनाश आणि एका धर्माची स्थापना होत आहे. तुम्ही पतितापासून पावन बनत आहात. लक्षात ठेवा, तुमची दुश्मन माया खूप दुष्टर म्हणजेच वाईट आहे. ज्ञानाव्यतिरिक्त कोणत्याही फालतू गोष्टी ऐकल्याने तोंड फिरवून शोकवाटिकेमध्ये निघून जात. बाबा पुन्हा पुन्हा समजावतात, तुमचा धंदाच हा आहे बाबांकडून वारसा घेण्याची युक्ती सांगणे. बाबांनी समजावले होते, तुमचा परमपिता परमात्म्याशी काय संबंध आहे तो बोर्ड लावा. लिखाण खूप सुंदर असावे. ब्रह्मा कुमारींचे नाव ऐकून घाबरतात, तर मग वेगळ्या प्रकारे युक्तीने लिहिले जाते. बोर्ड वाचल्यावर बाप दादांचा परिचय मिळेल. जरूर साकारद्वारेच वारसा मिळेल. शिवबाबा आहेतच स्वर्गाची स्थापना करणारे. मुसलमान म्हणतात बहिष्त स्थापन करणारे. आता तुम्ही त्यांची मुले बनला आहात. अशा बाबांना विसरायचे नाही. माया किती जबरदस्त आहे. तर बाबा म्हणतात, हे बालपण विसरू नका. सर्व मुले तर आहेत ना. भले कितीही मोठा माणूस असला तरी बाबा म्हणतात, माया तुमची खूप मोठी दुश्मन आहे. बाबा समजावतात, तुम्ही फालतू गोष्टी करू नकात. तुम्ही मम्मा बाबा म्हणता तर त्यांना फॉलो करून उच्चपद मिळवा. लाडक्या मुलांनो, माझी आठवण करा तर विकर्मांचे ओझे उतरेल. नाही तर भोगावे लागेल आणि त्यावेळी खूप फील होईल म्हणजेच त्रास अनुभव कराल. अंतसमयी असा आभास होईल जसे काही बऱ्याच काळापासून भोग भोगत आहोत. हिशेब चुकता होईल. तेव्हा मग परत जातात. ते सर्व साक्षात्कार होत राहतील. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट आहे, संग दोषामध्ये येऊन ईश्वरीय बालपणाला विसरायचे नाही. आपापसात कधीही कोणत्या व्यर्थ उलट्या सुलट्या गोष्टी ना ऐकायच्या आहेत ना ऐकवायच्या आहेत. दुसरा पॉइंट आहे, प्रत्येकाला बाबांकडून वारसा घेण्याची युक्ती सांगायची आहे. मम्मा बाबांना फॉलो करून उच्च पदाचा अधिकार घ्यायचा आहे. बाबांच्या आठवणीत राहून विकर्मांचे ओझे उतरवायचे आहे. आजचे वरदान आहे, समयाच्या ज्ञानाला स्मृतीमध्ये ठेवून सर्व प्रश्नांना समाप्त करणारे स्वदर्शन चक्रधारी भव. समयाच्या ज्ञानाला स्मृतीमध्ये ठेवून सर्व प्रश्नांना समाप्त करणारे स्वदर्शन चक्रधारी भव. स्पष्टीकरण आहे,
जी स्वदर्शन चक्रधारी मुले स्वचे दर्शन करतात त्यांना सृष्टीचक्राचे दर्शन स्वतःच होते. ड्रामाच्या रहस्याला जाणणारे सदा खुशीमध्ये राहतात. त्यांना कधीच का, काय असे प्रश्न पडत नाहीत. कारण ड्रामामध्ये स्वतःसुद्धा कल्याणकारी आहेत आणि समयसुद्धा कल्याणकारी आहे. जे स्वला पाहून स्वदर्शन चक्रधारी बनतात ते सहजच पुढे जात राहतात. आजचे बोधवाक्य आहे, अनेक आत्म्यांची खरी सेवा करायची असेल तर शुभचिंतक बना. मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये. ज्ञान, योग, धारणा. जेवढे या 3 गोष्टींवर लक्ष द्याल तेवढी उन्नती होत जाईल. यांना प्रत्यक्ष जीवनात आणायचे आहे. या अविनाशी ईश्वरीय ज्ञानाच्या प्रारब्धाने अमर सुखाची प्राप्ती होते. त्यालाच देवताई सुख म्हटले जाते. देवतांचे तर प्रत्यक्ष सुखी जीवन होते. असे नाही की जेव्हा ते ब्राह्मण होते तेव्हा कोणते शास्त्र अध्ययन करत होते. त्यांना तर स्वयं गीतेच्या भगवानाचा सहारा मिळाला. तर मग आम्ही मनुष्य निर्मित शास्त्रांचे अनुकरण का बरे करावे. या ईश्वरीय सुखाचा अनुभव आता प्रत्यक्षात होत आहे. आम्ही या दुःखाच्या जमान्यातून निघून सुखाच्या जमान्यात आलेले आहोत. तो दुःखाचा काळ आता लोटलेला आहे. पहिले सुखाच्या जमान्यात होतो, तो जमाना पूर्ण झाला तेव्हा दुःखाच्या जमान्यामध्ये आलो. आता पुन्हा सुखाच्या दुनियेमध्ये आलेले आहोत, जिथे 21 जन्म सुखात राहू. पुन्हा इतके लवकर दुःखामध्ये येणार नाही. हळूहळू उतरत जाऊ. आता हा दुःखाचा काळ कायमसाठी जात आहे. आता तर खरे अतिंद्रिय सुख झाले पाहिजे. भले यामध्ये मायावी विघ्ने सुद्धा खूप पडतील, तरी देखील ज्यांना हा पूर्ण निश्चय आहे की जुनी दुनिया संपली आहे, त्यांच्यामध्ये दुःखाचा लवलेशही राहणार नाही. जर कुठे काही कमी वाटत असेल तर समजले पाहिजे जरूर कुठेतरी विस्मृती आहे. तर आपले सुद्धा ईश्वरीय ज्ञान फक्त ऐकण्यापर्यंतच नाही आहे, तर ते धारण करून म्हणजेच अंगीकारून आपल्या जीवनामध्ये तो बदल आणला पाहिजे. हा यथार्थ मार्ग आम्हाला आता मिळाला आहे. बाकी असे समजू नकात की आम्ही परमात्म्याचे दत्तक पुत्र बनलो, बस एवढे केल्याने सर्व प्राप्त्या काही होऊ शकणार नाहीत. परमात्मा मिळाले आहेत पुरुषार्थाचा मार्ग दाखविण्यासाठी. आता त्या मार्गावर चालून प्रत्यक्ष ईश्वरीय जीवन बनवणे, बस हेच आहे खरे सुख. खूप मनुष्य हा प्रश्न विचारतात की जेव्हा आत्मा आणि परमात्मा दोन्ही पण अनादी आहेत, तर मग परमात्म्याला रचयिता का म्हटले जाते? परमात्म्याला पिता आणि आत्म्याला संतान का म्हटले जाते? आता यावर समजाविले जाते. परमात्मा पण अनादी आहे. ही गोष्ट सारी दुनिया अवश्य मानते. त्यासाठी हा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही की परमात्म्याला कोणी जन्म दिला? नाही. तसे तर आत्मेसुद्धा अनादी आणि अविनाशी आहेत. परंतु दुनियेतील लोक असे समजतात की आत्मा परमात्म्याचा अंश आहे, तर तो म्हणजेच आत्मा देखील परमात्मा झाला. या हिशोबाने अनादी समजतात. आता हे तर झाले त्यांचे मत. परंतु आम्ही स्वयं परमात्म्याद्वारे जाणले आहे की परमात्मा पिता आहे आणि आपण आत्मे त्यांची मुले आहोत. प्रथम पिता येतो, नंतर मुले जन्म घेतात. भले दोघेही आहेत अनादी, परंतु आत्म्यांना मुले बनवून वारसा देण्याचा पार्ट परमात्म्याला मिळाला आहे. आम्ही पित्याकडून सुख, शांती, पवित्रतेचा वारसा घेतो, कारण आत्म्यांनी हा सुख शांतीचा वारसा गमावला आहे.
तर मग त्यांनाच तो पुन्हा घ्यावा लागेल. आपण अशा प्रकारे परमात्म पिता आणि आत्मेमुले यांचा संबंध ठेवतो. बाकी परमात्मा तर स्वतः पिता आहेत. ते स्वयं सुख शांतीचे सागर आहेत. त्यांच्याजवळ पूर्ण ज्ञान आहे. ते स्वतः दाता आहेत. या दृष्टीने देखील आपण त्यांना पिता म्हणू. जेव्हा आम्ही बाबा म्हणतो तर जरूर मुले पण आहेत. बाबा म्हटल्याने मुले सिद्ध होतात. जर परमात्माच नसता तर देणारा कोण असला असता? जेव्हा देणारा आहे तेव्हा तर आम्ही घेणारे आहोत. तर दोघांचा पार्ट वेगवेगळा झाला. आत्मा परमात्म्याचे रूप भले एक आहे, परंतु परमात्म्याला नॉलेजफुल म्हणतात. त्यांना रचना करण्याचा पार्ट मिळाला आहे. आत्मे त्यांची निर्मिती आहेत. अच्छा. ओम शांती.